लाखभर रुपयाच्या कित्येक लाखाच्या गाड्या जे फिरवतायत ना, ज्यांची पोट भरल्यात ना, त्यांना दान धर्म करण्यापेक्षा ज्या मुलांना खऱ्या अर्थानं शाळेत जायची इच्छा आहे पण फी भरायची अपेक्षा नाही आहे, फी भरायची ऐपत नाही, परिस्थिती नाही आहे, शाळेत जायला त्यांना वस्त्र मिळत नाहीत, कपडे मिळत नाहीत, संध्याकाळच्या वेळेला शाळेतून यावं तो ड्रेस आईने धुवा आणि परत दुसऱ्या दिवशी तोच ड्रेस त्या मुलाने घालून जावा, असे कितीतरी मुलं आमच्या समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. पुस्तकं नाहीत, शेजाऱ्यांच्या मुलांची पुस्तकं आणायची, वाचायची, परत वाचून झालं की त्यांची नेऊन द्यायची. एक एक वही घेऊन 3-3 पाठ पाडून 3-3 विषयांना एक एक वही लावावी. ती वही पूर्ण भरल्यानंतर मग दुसरी वही त्यांना मिळते. रिफिल जोपर्यंत पेनची पूर्ण संपत नाही ना, तोपर्यंत फुका मारून मारून रिफिल वापरणारी मुलं आम्ही कितीतरी आज पाहतोय. ज्या दिवशी त्यांना मदतीचा हात आमचा पुढे जाईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून दान घडल्याचं पुण्य आम्हाला लाभेल. अन्यथा ज्यांची पोटं भरल्यात ना, त्यांना कितीही द्या, तुम्ही कितीही द्या, काही फरक पडणार नाही. पण हे गरुड पुराणात लिहिलं नाही ना, हे कुठं लिहिलंय? गरुड पुराणात लिहिलंय का? हो, शेतकऱ्यांच्या मुलांचा सत्कार करा, त्यांना जे हवं ते द्या, लिहिलंय का? जिथे खऱ्या अर्थानं भूक लागलेली आहे, ज्याला अन्न मिळत नाही, तडफडतात कितीतरी रस्त्यावर, रोडवर पोरं, त्यांना तुम्ही कुठेतरी जेव्हा जात असाल त्यावेळेला वडापाव द्या, त्यांना खायला जे असेल ते अन्न द्या, लिहिलंय का? ज्या वेळेला तुम्ही मंदिरात जाताय ना, त्यावेळेला दानपेटीत टाका, नका टाकू, तो माझा भाग नाहीये, माझा विषय नाही. पण ऐका, तिथे स्वच्छ करणाऱ्या, पोछा मारणाऱ्या एखाद्या ताईच्या हातात जर आम्ही 50 रुपये दिले, हात जोडून आणि सांगितलं ना, ताई हे तुला चहा पाण्याला ठेव, अरे मधले बडवे न येता डायरेक्ट देवाच्या हातात पैसे जातात, याचा आनंद आम्हाला होतो. पण आम्ही बडव्यांना माजवायला घेतले. कोणाचा विचार करतोय आम्ही? आणि हा भुसा कोणी भरलाय आमच्या डोक्यात? भुसा भरलाय कोणी? आणि ज्यांनी पक्का अभ्यास केलाय ना, पक्की शास्त्र पुराण वाचल्यात ना, हे अजून पण मान्य करत नाही बरं का. मी म्हणतो, ही खोडं जोपर्यंत गप्प बसत नाही ना, तोपर्यंत आमचा समाज सुधारणार नाही. तोपर्यंत आमचा समाज गुलामच, कोणाचा तरी गुलाम. ज्या दिवशी आम्ही 4 स्मरणिका नामस्मरण करून, गाथा गीता वाचून, भागवत वाचून, ज्ञानेश्वरी वाचून ज्या वेळेला आम्ही घराच्या बाहेर पडू ना, त्या दिवशी पंचांग किंवा कॅलेंडर बघणार नाही, शुभ दिवस आहे की अशुभ दिवस आहे. अरे ज्या दिवशी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करून ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या वाचून जेव्हा घराच्या बाहेर पडताना, तो दिवस तुमच्यासाठी शुभ आहे, तो दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आम्ही कशात अडकलोय रे? कोणाला तरी विचारल्याशिवाय आमचं पान हालत नाही. अजून गुलाम आहोत आम्ही, गुलाम करून ठेवलेत, आम्हाला कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी या ठाकरे परिवाराला धन्यवाद देऊ इच्छितो. बाबांच्या स्मरणार्थ या ठाकरे परिवाराने माझाच कार्यक्रम ठेवला म्हणून धन्यवाद देतो नाही, मी प्रत्येक ठिकाणी जातो, कुठेही सांगतो, ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या स्मरणार्थ तुम्हाला त्यांच्या रात्रीच्या वेळेला, अर्थात जेव्हा आपण रोजचे कार्यक्रम आयोजित करतोय ना, ही पुराण हे ते वाचण्यापेक्षा गाथा घ्या, गीता घ्या, ज्ञानेश्वरी घ्या. गावातलं कोणीही बसा रे, कोणी म्हणजे एखादा आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारा माणूस असेल ना, 15 मिनिटच बोला, 15 मिनिटं, 4-5 बसा, चिंतन करा, नामस्मरण करा. ते तुकोबांना आवडतंय, माऊली ज्ञानोबांना आवडतंय, ते जगद्गुरु तुकोबांना आवडतंय, शांतीब्रह्मनाथ महाराजांना आवडतंय. आणि जे खऱ्या अर्थानं वारकरी आहेत ना, ते ज्ञानेश्वरी ऐका, जे वैष्णव आहेत ना, ते ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, भागवत याच्या व्यतिरिक्त जे तुकोबांना आवडत नाही ना, ज्या विचारांना तुकोबांनी भीक पण घातली नाही ना, ते विचार कधीच डोक्यात घेणार नाहीत. आणि ज्या दिवशी गाथा आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आमचा माथा ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमचा माथा ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबा कळलेच नाहीत आम्हाला. काय कळलेत आम्हाला तुकोबा? अजूनही आम्ही गुलाम आहोत. त्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी जगद्गुरु तुकोबांनी स्वतः काट्याचे फटके खाल्ले, स्वतः कीर्तनात जाऊन मारण्यापर्यंत मदत झाली त्यांची. का? त्यांचे धंदे बंद होतील ना, हा त्यांना भीती वाटली होती त्यांच्या अंतःकरणामध्ये. कीर्तनात जाऊन तुकोबांना मारले, तुकोबांना किती त्रास दिलाय. तुकोबांना, माऊली ज्ञानोबांना तर विचार करणं, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा. अरे देहांत प्रायश्चित्त म्हणजे आपल्या भाषेत आणि आपल्या पद्धतीने सांगायचं म्हटल्यानंतर आत्महत्या करायला लावली त्यांना. समाजाने स्वीकारावं म्हणून, मानपत्र मिळावं म्हणून, पोरांना जगता वागता यावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी. आणि आज आम्ही गुलाम कोणाचे आहोत? कोणाची पायधरणी करतोय आम्ही?
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा अभ्यास करा, मग कळेल. जगद्गुरु तुकोबांना वाचा, मनापासून वाचा, अंतःकरणापासून वाचा. एवढे अभंग पाठ आहेत ना, तेवढे अभंग पाठ आहेत, अजून गुलामच आहेत ना. एक जरी अभंग कळला ना, एक, तरी सुद्धा आम्हाला जगण्याचं स्वतंत्र मिळेल, आम्हाला वागण्याचं स्वतंत्र मिळेल. आम्ही स्वतंत्ररित्या जगू शकतो आणि स्वतंत्ररित्या वागू शकतो. तो स्वतंत्र आम्हाला जगण्या वागण्याचा मिळावा म्हणून जगद्गुरु तुकोबांनी 42 वर्षच कार्य केलं. पण खऱ्या अर्थानं एक एक अभंगाचा जरी आम्ही अभ्यास केला ना, तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. देवाने बुद्धी दिली ना, तिचा वापर जरा करा, स्वतःचा वापर करा. कधीतरी कोणीतरी काहीतरी सांगतंय त्याच्यावर एवढा अंधविश्वास आम्ही ठेवतोय, एवढा अंधविश्वास ठेवतोय की आमच्या बुद्धीचा वापर न करता त्यांच्या बुद्धीप्रमाणे आम्ही चालतोय. ते सांगतील ते खरं. मग कधीतरी सांगितलं ना त्यांनी की आज पश्चिमेला सूर्य उगवणार आहे, हो असेल, कारण तुम्ही सांगताय म्हणजे खरं आहे. अरे बुद्धीचा वापर कर ना बाबा, पूर्व काय आणि पश्चिम काय. देवाने बुद्धी आम्हाला दिलेली आहे ना. इतर प्राण्या पक्ष्यांच्या मध्ये आणि माणसामध्ये काही फरक आहे की नाही? फरक जाणवतो की नाही? विशेष जगण्याचं स्वतंत्र दिलंय आम्हाला, बुद्धी दिले, 4 वाचा दिल्यात, उभ्या कण्याचा निर्माण केला. कधीतरी आमच्या बुद्धीचा वापर आम्ही केला पाहिजे. ते सांगतात म्हणून आम्ही करावं. आमची बुद्धी तिथे वापरावीच नाही, आमच्या बुद्धीचा वापर करावाच नाही. यासारखं दुसरं अज्ञान कुठलंच नाही आणि यासारखी दुसरी अंधश्रद्धा कुठलीच नाही. परमार्थ करत असताना, देवाचं कार्य करत असताना जर अजूनही तुम्हाला अज्ञान स्पर्श करत असेल, अंधश्रद्धा जर स्पर्श करत असेल, जे तुकोबांनी स्वतंत्र दिलंय ते स्वतंत्र जर तुम्हाला अजून अनुभवता येत नसेल, माऊली ज्ञानोबांनी जे स्वतंत्र दिलंय ते स्वतंत्र अजूनही जर तुम्हाला अनुभवत नसेल ना, तर तुम्ही स्वतःला वारकरी म्हणून घेताय ना, परमार्थी म्हणून घेताय ना, हा तुमचा भ्रम आहे. भ्रम आहे तुमचा. खऱ्या अर्थानं आमचा परमार्थ, आमची भक्ती, ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आमच्या मनावर अवलंबून आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ठाकरे परिवाराला मी का धन्यवाद देतो माहितीये का? त्यांनी रोज या ठिकाणी गाथेवर, अभंगावर चिंतन ठेवलं, रोज संध्याकाळी. बरं, ज्या वेळेला अविनाश दादांचा फोन आला त्यावेळेला अविनाश दादांनी सांगितलं, महाराज असं असं आहे. मी स्पष्ट सांगितलं, मी गरुड पुराण वाचायचं बंद केलंय. कोणी वाचणार भेटत असेल करा, तुम्ही हरकत नाही. मग तुम्ही काय करताय? मी गाथेतील कुठलाही अभंग घेईन, त्याच्यावर देवाच्या कृपेने, तुकोबांच्या कृपेने जे मिळेल ते आपण चिंतन करू. दादांनी सांगितलं, महाराज जास्त माणसं असतील गरज नाही, 5 बसा घरातले, आणि रोजच मला साऊंड सिस्टीमची गरज पण नाही, गरजही नाही मला, रोज काही गरज नाही. पण त्यांनी ती व्यवस्था केली होती. रोज या ठिकाणी गाथेतील अभंगावर चिंतन झालं. मोठेपणा नाही, पण अर्ध्या तासाचे आतापर्यंत 14 भाग तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळतील. आजचा जर पकडला तर 16 प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळतील. बाबांचं नाव आजही तुम्ही युट्यूबला सर्च केलं, उद्यापासून जर बाबांचं नाव तुम्ही सर्च केलं युट्यूबला, मालू हरी ठाकरे, तर तुम्हाला 16 प्रवचन अर्ध्या तासाची पाहायला मिळतील. मोठेपणा सांगत नाही, पण 16च्या 16 प्रवचन वेगळी ऐकायला मिळतील, तेच परत नाही. ही पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे, ही संतांची कृपा आहे. मोठेपणा नाही, पण ज्या वेळेला तुमच्याकडे काहीतरी असेल ना, त्यावेळेला तुम्हाला समाज स्वीकारणार आहे. म्हणून आपल्या सगळ्या मुलांना, आपल्या सगळ्या तरुणांना मी प्रामाणिकपणे विनंती करतो, प्रत्येक वेळेला तुमचं काम करायला तुम्ही शिका. आमच्या तरुणांना अजून बैलांच्या पागा सुटत नाही. बरं, शेतासाठी असेल तर ठीक आहे ना, मी तर म्हणतो सुटू पण नाही. शेतासाठी, शेतात काम करण्यासाठी तुमच्यावर वडील तुमचे खुश असतील, आनंद वाटेल त्या वडिलांना जर तुम्ही बैल शेतात जाऊन जर राबत असाल तर. पण काय अवस्था चालली रे आज आमच्या समाजाची आणि आमच्या तरुणांची. बर्बाद झाला आमचा समाज आणि बर्बाद झालेत आमचे तरुण. कशामध्ये? व्यसनाधीन झालेत. नको तो नाद लागलाय समाजाला, आणि आमच्याच समाजातील तरुण आज बर्बाद होतोय, उद्ध्वस्त होतोय. कळत नाही आम्हाला काय करतात ते. जरा सकाळी लवकर उठा, त्यांच्या हातात जरा पोथ्या द्या. सर्व देव पूजा एक पोथी मिळते, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पूजा कशा करायच्या त्या सांगतात. अजून दुर्दैव एवढंच वाटतंय, गणपती बाप्पा आम्ही आणतो, मखार आम्ही सजवतो, आमच्या आवडीची मूर्ती चॉईस करतोय. खरं आहे की खोटं आहे? चिठ्ठ्या लावायला 10 वेळा जायला लागतंय आम्हाला. ही नको ती, ती नको ही, असाच सजावट झाली पाहिजे, तशीच सजावट झाली पाहिजे, त्याला धोतर पाहिजे, त्याला फेटा पाहिजे, त्याच्या गळ्यात शाल पाहिजे. अरे बापरे बापरे बापरे, काय म्हणाल.
ते सगळं केल्यानंतर रात्रभर कोणाची तरी वाट बघायला लागते, आम्हाला आता येतो का मग येतो, आता येतो का मग येतो. अरे तो अधिकार तुकोबांनी तुम्हाला दिलाय ना रे, फक्त एवढंच करा, रोज सकाळी उठा, अर्धाच तास फक्त तो पुस्तक वाचा, ती पोथी वाचा, 6 महिन्यामध्ये तुमच्या घरच्या पूजा तुम्ही कराल. तो अधिकार तुम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेला. पण आमच्या डोक्यात भुसा भरलाय ना, या काम आमचा नाही, मग आमचा काम त्याला असली का फक्त हानाचा ना अख्खी रात धिगाणा घालायचा, हे आम्हाला दिलाय वाटून. कोणाला दिलाय? बहुजन समाजालाच ना. एकदा कुठं नेत्यांचा राडा झाला का आम्ही पुढं, मग नेता माग आम्ही पुढं. केसेस कोणावर, कंप्लेंट कोणावर, जेलमध्ये कोण. आणि एकदा जेलमध्ये गेला का त्यांना सोडवायला बाप बिचारा याचं त्याचे पाय धरणी करतोय, त्याच्या पाया पडतोय. काहीतरी करा रे दादा, माझ्या मुलाला सोडवा, माझ्या मुलाला घरी आणा. आम्ही राजकारण करू नये असं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आम्हाला राजकारण करता आलं पाहिजे. त्या वेळेला सुद्धा प्रत्येक मावळा पुढे जायचा, प्रत्येक मावळा पुढे असायचा. जेव्हा जेव्हा काळ समोर दिसायचा ना, मृत्यू समोर दिसायचा ना, तेव्हा प्रत्येक मावळा म्हणायचा, राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मात्र वाचला पाहिजे. मावळे पुढे असायचे आणि राजांना मागे करायचे. तानाजी मालुसरे असतील, त्याचप्रमाणे जीवामाला असेल, शिवा काशीद असतील, बाजी प्रभू असतील, अनेक मावळे, अनेकांचा विचार करा. खऱ्या अर्थानं अंतःकरणापासून दुःख एवढंच वाटतंय, आजा गेला, पंजा गेला, बाप मसने गेला, आणि देखत देखत नातू पण तोही त्यांचाच गुलाम झाला. हे दुःख वाटतंय अंतःकरणापासून. ज्याने आमच्या आजोबांचं शोषण केलं, ज्याने आमच्या वडिलांचं शोषण केलं, ज्याने आमच्या पंजोबाचं शोषण केलं, आज आम्ही गुलाम त्यांचेच आहोत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तुकोबांना जर अनुभवाल तर तुकोबांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, बाला बलुतेदार एकत्र केले, आणि जो येईल ना, काय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू गोळ खावा, देवते तिची जाणावा. जाती भेद जर कोणी नष्ट केला असेल तर जगद्गुरु तुकोबांनी. माऊली ज्ञानोबांच्या काळातला विचार करा ना. अरे ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, ज्यांना मंदिरात जाता येत नव्हतं, देवाचं दर्शन घेता येत नव्हतं, स्पर्श करायचं लांबच गेलं, माऊली ज्ञानोबांनी त्यांच्यासाठी असं काही कार्य केलं की पांडुरंग परमात्म्याला मंदिर सोडून बाहेर यावं लागलं, चोखोबांसाठी, चोखोबांना दर्शन देण्यासाठी. जाती भेद नष्ट केला त्यांनी. आणि अजून जर आम्ही परमार्थ करत असताना आम्हाला जर तेच आडवं येत असेल तर आम्ही अजून ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबा अनुभवलेच नाहीत. आम्हाला माहितच नाही जगद्गुरु तुकोबा म्हणजे काय. फक्त मन जे आमचं बांधलेलं आहे ना, बुद्धी जी दुसऱ्याच्या अकलेने कार्य करते ना, तिला मोकळी करा, जरा फ्रेश करा, एकदम स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. मी स्वतःच्या बुद्धीने चालतोय की दुसऱ्याच्या बुद्धीने चालतोय? ज्या दिवशी तुकोबांच्या विचाराने मी चालू, माऊली ज्ञानोबांच्या विचाराने चालू ना, त्या दिवशी आम्ही स्वतंत्र झालेलो असू, खऱ्या अर्थानं स्वतंत्र. वाचा गाथा, वाचा गीता, वाचा भागवत आणि वाचा ज्ञानेश्वरी. किती सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. काय म्हटलेलं आहे? ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि एक तरी ओवी जरी आम्ही अनुभवली ना, एक जरी ओवी आम्ही अनुभवली अंतःकरणपूर्वक ना, तरी आम्हाला जगणं वागणं समजेल, कसं जगावं, कसं वागावं ते समजेल आम्हाला. आम्ही अजूनही जर पका पंडित असेल, भरपूर ज्ञानी असेल, पका अभ्यास असेल, त्याच्याकडे जर आम्ही त्या पद्धतीने जर पाहत असू तर तो आमचा भ्रम आहे. या ठिकाणी संत काय म्हणतात? अज्ञानी ज्याप्रमाणे फसू शकतो, त्याच्याकडून नको त्या प्रकारची क्रियाकर्म होऊ शकते, त्याचप्रमाणे ज्ञानाकडून सुद्धा काही वेळेला होऊ शकतं. काय ज्ञानी सुद्धा फसू शकतो बरं का. सौभार्य नावाचे ऋषी होते माऊली. ऋषी हे नाव काय सहज पडतंय का? हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ऋषी. सौभार्य नावाचे ऋषी होते आणि सकाळच्या वेळेला गंगेमध्ये स्नान करायला गेले. गंगेमध्ये स्नान करत असताना त्यांनी ज्या वेळेला ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि सूर्याला अर्घ्य द्यायला घेतलं,
अर्घ्य देता देता त्यांचं पाण्याकडे लक्ष गेलं आणि त्यावेळेला त्यांना माशांची क्रीडा पाहायला मिळाली. ऐकताय का? ऋषी होते, सौभार्य नावाचे ऋषी. फक्त माशांची क्रीडा त्यांनी बघितली आणि त्याच वेळेला ओंजळीतलं पाणी खाली पडलं आणि मनाकडे विचार आलं, आपल्याला पण असं काहीतरी केलं पाहिजे. ऋषी आहेत, हजारो वर्ष तपश्चर्या करणारे. इथं स्मरणिका घेतली की पेंगळते नाही, वाचता वाचता कधी झोप लागते पता लागत नाही. त्यांची साधना, त्यांची तपश्चर्या जरा आठवा बरं ऋषी मुनींची काय असेल ती. आणि त्यांच्याकडे ती वासना निर्माण झाली, त्यांच्याकडे तो विचार निर्माण झाला. काय बघितलं? फक्त माशांची क्रीडा बघितली आणि तिथेच ओंजळीतलं पाणी खाली पडलं, बाहेर आले आणि राजाला जाऊन भेटले. राजाला जाऊन भेटल्यानंतर राजाला त्यांनी आपली जी काही इच्छा आहे ती सांगितली. म्हणे काय, लग्न करायचं आहे, संसार थाटायचा आहे. अहो तुम्ही ऋषी आहात, मग त्यात काय झालं? त्यात काय झालं? व्यसनाधीन होणं म्हणजे पुरुषत्व नाही. व्यसन करणं म्हणजे पुरुषत्व नाही. माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहणं, त्यांचं शोषण करण्याच्या दृष्टीने पाहणं, याला पुरुषत्व म्हणत नाही, याला मर्दानगी म्हणत नाही. निर्व्यसनी राहता आलं पाहिजे, त्याला खरी मर्दानगी म्हणतात, तरी त्याला खरं पुरुषत्व म्हणतात. माझ्या आई बहिणीकडे आई आणि बहीण म्हणूनच त्याच दृष्टीने पाहणं, त्याला खरं पुरुषत्व म्हणतात आणि त्याला खरं मर्दानगी म्हणतात. खरं पुरुषत्व ते आहे. आणि म्हणून या ठाकरे परिवारातील वरिष्ठांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले. आमचे मालू बाबा असतील कैलासवासी जयवंत बाबा असतील, कैलासवासी धर्मा बाबा असतील आणि श्री कृष्ण बाबा असतील, यांनी मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले. मुलं अतिशय चांगल्या प्रकारे सुसंस्कारित आहेत, चांगल्या प्रकारे कार्य करतायत, समाजामध्ये त्यांचं कार्य आहे. आणि विशेष म्हणजे मला असं बाहेरून समजलं की या कुटुंबामध्ये सगळी मुलं निर्व्यसनी आहेत, सगळी मुलं निर्व्यसनी आहेत. तुमच्या घरातली सगळ्यात मोठी श्रीमंती जर कुठली असेल ना, तर तुमच्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं ही तुमच्या घरची श्रीमंती आहे, ही तुमच्या घरची श्रीमंती आहे. सौभार्य ऋषी राजाकडे आले आणि राजाला सांगतायत मला लग्न करायचंय. राजे म्हणतायत केस पिकलं बाबा, नजर कमी झाली, देह थकलाय तुमचा, सुरकुत्या पडल्यात, मग त्यात काय एवढं विशेष? ठीक आहे. सौभार्य ऋषींचं सगळं काही ऐकून घेतलं राजांनी आणि राजांनी सांगितलं ठीक आहे महाराज, तुम्हाला जर लग्न करायचं आहे तर सगळा खर्च मी करणार. कारण राजाला काय वाटलं, ऋषी जर माझ्याकडे आले तर हीच अपेक्षा असेल ना, सगळा खर्च मी करणार, बाकीची व्यवस्था मी करणार, काय असेल ते सगळं मी करणार. बरं का? फक्त बघा बाबा तुम्ही कसं काय करायचं ते आणि मला सांगा. ऋषी म्हणतायत जवळजवळ 99% तयारी झाली माझी, ते काही तुम्हाला करायची गरज नाही, पैसा अडका काय असेल ते काही खर्च बिर्च, कारण मीच कोणाच्या कार्यक्रमात गेलो नाही त्यामुळे पत्रिका द्यायचा प्रश्न नाही. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या असू द्यायला हरकत नाही. मग म्हणे 99% तयारी झाली तर मग 1% काय? 1% म्हणे एवढंच आहे की मुलगी नाहीये. हे काय 1% का? ही 99% आणि तो 1% झाला, मुलगी नाहीये. राजा म्हणतो बाबा तुमचे केस पिकले, दाढी पिकली, सुरकुत्या पडल्यात, वृद्ध अवस्था प्राप्त झाली तुम्हाला, बरं का? त्यावेळेला त्या ऋषींनी सांगितलं कोण मुलगी देणार म्हणजे काय? त्या राजाला 60 मुली होत्या. किती मुली होत्या? राजाला 60 मुली होत्या. ऋषींनी अपेक्षा केली की म्हणे 60 पैकी एक तरी मला पसंत करेल ना. आता ऋषी म्हणतायत आणि माणूस सगळ्यात जास्त कोणाला घाबरत असेल? आपल्या महाराजाला काही पण बोलल तू, आपल्या बाबाला काही पण बोलेल, टाइम पडला तर बाबाला उलटा पालटा करून बोलण्यातून
पुढे सांगायला पाहिजे का? त्यांना काही बोलायचं नाही, त्यांना बोलाल तर तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. कारण लिहिलंय पण आम्हीच, लिहिणारे कोण? आम्हीच. आणि काय झालं मग? ऋषी म्हटल्यानंतर नाही म्हणावं तर कोपे, आणि कोपला तर त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. अहो नुसते बसले तरी पक्षी जाळून टाकतात, ते नुसतं बघितलं तरी त्यांच्या त्या साधनेने. आता कदाचित पक्के जे पुराण वाचलेले आहेत ना, शास्त्र वाचलेले आहेत ना, जे पक्का अभ्यास केला ना, जाम डोक्यात ज्यांच्या भुसा भरलाय ना, ते माझ्याकडे पण त्याच नजरेने बघत असतील. पण काही फरक पडणार नाही, तुमच्या नजरेत काही जळणार नाही महाराज. असो. राजाने मान्य केलं, ठीक आहे बाबा हरकत नाही, तुम्ही सांगताय 60ही मुलींना तुमच्या समोर उभा करतो, आणि जी कोणी पसंत करील तुम्हाला तिचं लग्न, तिच्याशी लग्न तुमचं लावून देतोय. चला बाबा. 60ही मुली त्या राजाने त्या ऋषींच्या समोर उभ्या केल्या, सौभार्य नावाचे ऋषी. आणि राजा बाजूला झाला. बाजूला झाल्यानंतर ऋषींनी आपल्या योग साधनेच्या द्वारे एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली ना, बरं का माऊली, तर ते आम्ही पिकलेल केस ठेवीत नाही, त्यांना काळा करून टाकतो, काही अजून काय 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 बरंच काय काय असू, त्याचं हरकत नाही. एकदा माणसाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली की त्याचं चालणं, वागणं, बोलणं सगळं बदलतंय. बघा, सगळं बदलतंय त्याचं. तसं योग साधनेच्या द्वारे त्या ऋषींनी स्वतःमध्ये एवढा बदल केला की तरुण तरणा बांड सुंदर असा पुत्र त्या ठिकाणी त्या गादीवर, त्या आसनावर बसलेला त्या मुलींना दिसला. आणि आश्चर्य असं झालं की एवढा सुंदर, एवढा तरुण आणि एवढं तेज त्याचं की 60च्या 60 मुली तिथे आकर्षित झाल्या. थोड्या वेळात राजा ज्या वेळेला आला, तिथली क्रिया पाहायला त्याला वाटलं सगळ्या मुली आता पळून गेल्या असतील, बाजूला झाल्या असतील. या म्हाताऱ्याला पाहून, या वृद्ध माणसाला पाहून कोण इथे हा बोलणार आहे. तेवढ्यात आल्यानंतर त्याने त्या आसनावर बसलेला तरणा ताठ सुंदर ज्या वेळेला तरुण बघितला, त्यावेळेला राजा विचारतोय त्या तरुणाला, इथले जे म्हातारे होते मगाशी, जे ऋषी होते केस दाड्या पिकलेल्या, कुठे गेले बरं? त्यावेळेला त्याने सांगितलं, हे दादा, मीचा येतो, योगाच्या बळाने हे रूप मला प्राप्त झालंय. आता म्हणे 60च्या 60 तुझ्या मुली माझ्याशी लग्न करायला तयार आहेत. पुढचं काही सांगायला पाहिजे का? नको ना. म्हणून स्वतःला अतिज्ञानी समजू नका. कधीही गेम होईल आपली. 60,000 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना त्यांनी कामाला लावलंय. आपल्याला बरं ठीक आहे, चला आता त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली म्हणून त्यांना त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवलं. मेनका आपल्यासारखा जर एखादा उपासना करायला लागला, देवपूजा करायला लागला, देवाचं नामस्मरण करायला लागला, तर आपली उपासना, आपली देवपूजा, आपलं नामस्मरण भंग करायला मेनकेची गरज आहे का बरं? मेनका पाठवायची गरज आहे? अहो एक डास पुरेपूर होतो आपल्याला. एक डास येऊन चावला की त्याचं लक्ष माळेकडे नाही, स्मरणाकडे नाही, कुठे असतंय? तो डास जोपर्यंत मारत नाही ना तोपर्यंत गप्प बसत नाही. एक डास पुरा झाला आपली तपश्चर्या भंग करायला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही जी पूजा करतोय, जी मनापासून अंतःकरणापासून देवापर्यंत पोहोचावी असं जर वाटत असेल, तर आमचं मन आम्ही देवाला अर्पण केलं पाहिजे. बुद्धी देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे. म्हणजे काय होईल? भगवंत म्हणतात, तुम्ही मला येऊन भेटाल यात संशय नाही. देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला